वैजापूर तालुक्यातील लासूरगाव पिंपळगाव या ठिकाणी तहसीलदार सुनील सावंत यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतीविषयक समस्या जाणून घेतल्या आणि स्वतः ट्रॅक्टरवर बसून पेरणी केली। यावेळी शिवारातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तहसीलदार यांनी शेतीविषयक समस्या जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात लागणारे रासायनिक खते व्यवस्थितरित्या मिळतात का आणि ते योग्य किमतीत मिळतात का, खते आणि बियाणे योग्य दर्जाचे मिळतात का याची पाहणी करत पेरणी झालेल्या पिकांचे रानडुकराने केलेल्या नुकसानीची पाहणी करून रानडुकरांना प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केला आणि गावातील रानडुकरे धरणाऱ्याला देखील संपर्क केला। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीचा वाद यावर देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी मंडळाधिकारी रेतापुरी, तलाठी प्रवीण पाटील, कल्पना गायसमुद्रे, कर्मचारी अशोक नळे, ग्रामविकास अधिकारी नानासाहेब राहिंस, कृषी अधिकारी वनिता खडगे, सरपंचपती वसंतराव हुमे, उपसरपंच रितेश मुनोत, पोलीस पाटील बाबासाहेब हरिश्चंद्रे, कारभारी निघोटे आणि या शिवारातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज जे शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या, काय काय समस्या होती? माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर या संकल्पनेखाली आज या ठिकाणी लासूरगाव गावामध्ये लासूरगावच्या मंडळ अधिकारी, या ठिकाणचे ग्राम महसूल अधिकारी, गावचे सरपंच, उपसरपंच, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, बाकी सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भेट दिली। या ठिकाणी त्यांच्या काही समस्या आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, जसं की या ठिकाणी पेरणीच्या अनुषंगाने बियाण्याच्या काही समस्या असतील, रासायनिक खतासंदर्भातल्या समस्या असतील किंवा सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने काही संवाद साधण्याचा प्रयत्न केला। तर त्या अनुषंगाने बऱ्या काही समस्या या ठिकाणी समोर आल्या, त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करणार आहोत। जसे की या ठिकाणी रानडुकरांचा प्रभाव या बाबतीमध्ये सुरुवातीलाच सन्माननीय उपसरपंच महोदय आणि सरपंच पती यांनी प्रश्न उपस्थित केला। तात्काळ RFO यांना या ठिकाणी फोन केलेला आहे आणि त्यांच्या विभागाच्या माध्यमातून ती समस्या सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।